नमस्कार, मी भाग्यश्री। आज आपण बनवणार आहोत कुळीत किंवा हुळग्यांची आमटी। त्यासाठी पाव कप कुळीत मी स्वच्छ धुवून सकाळी भिजत घातले होते। रात्री त्यातलं पाणी काढून मोड येण्यासाठी बाजूला ठेवले। मोड आलेले आहे। सकाळी आता कुकरमध्ये याला मी पाणी घालून दुप्पट पाणी घालून 3 शिट्या घेतल्या। कुकरला शिट्या घेऊन झाल्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून सुकं खोबरं भाजून घेतलं, एक मोठा कांदा भाजून घेतला। वाटताना त्यामध्ये शिजलेले आपले कुळीत घालून पेस्ट बनवली। तेलावरती हिंगाची फोडणी आणि कुळीत फक्त कुळीत घालून ते छानपैकी परतवले। त्यामध्ये घातलं मीठ, मसाला, हळद, थोडासा गरम मसाला, थोडा गोडा मसाला, आलं लसणाची पेस्ट हे घालून छानपैकी परतून घेतलं। कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर आपलं वाटण जे बनवलं होतं ते घातलं, ते परतून घेतलं आणि साधारण 1.5 कप पाणी घालून कुकरला मी 3 शिट्या घेतल्या। अशा प्रकारे 5 शिट्या घेतल्यानंतर आपले कुळीत हे छानपैकी मस्त गरगरीत शिजून तयार आहेत। आता यामध्ये मी 3 कोकम भिजत घातलेले, त्या कोकमांचा रस घालणार आहे। तुम्हाला हवे तर डायरेक्ट कोकम घालू शकतात। त्यानंतर वरतून कोथिंबीर घालून थोडीशी उकळ घेणार आहे आणि मस्त पौष्टिक अशी आपली कुळीताची आमटी तयार आहे।